तर सवाखंडीची महापूजा उद्या तुमच्या डोळ्यासमोर पडणार आहे। तर त्याचा अर्थ असा की कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी, निरालम सृष्टी पाचवी अशा 4 सृष्टी आहेत आणि प्रत्येक सृष्टीमध्ये एका सृष्टीमध्ये 10-10 पद आहेत आणि प्रत्येक पदावरती प्रत्येक देवता विराजमान आहे आणि अशी एकंदर संख्या आपल्या हिंदू देवी देवताची 81 कोटी सव्वा लक्ष 10 देव आहेत आणि तेवढे 10 देव उद्या या महापूजेवर विराजमान होणार आहेत। आपण घरी जरी पूजा केली तर वास्तूची पूजा केली, 10 देवतेची पूजा करतो आपण, बाकीचे देव सोडून दिले, पण आपण उद्या सोडणार नाही। सगळेच देव आपल्या हिंदू धर्मातले सगळेच जेवढे देव आहेत त्या महापूजेवर विराजमान होणार आहेत आणि मधला मोठा महामेरू म्हणजे त्याला आनंद सृष्टी म्हणतात, कारण आनंद सृष्टी याचा अर्थ निराकाराशी आकार नाही, निराधाराशी आधार नाही, निर्विकल्पाची कल्पना आहे, तयाशी आनंद बोलिजे। ज्याला आकार नाही, ज्याला काया नाही, माया नाही, रूप नाही, रेखा नाही,